नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवले आहे मी उपीट. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे नाश्त्यासाठी. तर चला मग साहित्य काय घेतलेलं आहे ते दाखवते. रवा घेतलेला आहे मी, 1 वाटी रवा घेतला आहे बघा. बारीक रवा घेतलेला आहे. शेंगदाणे घेतलेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, टोमॅटो घेतला आहे, कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे. आता आपण पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये रवा पहिले भाजून घेणार आहोत. ओबडधोबड रवा भाजायचा आहे, जास्त पण भाजायचा नाही आहे आपल्याला. बघू शकता मी चॅनलचं नाव चेंज केलं आहे, तर प्लीज सपोर्ट करा मला. पुढच्या जागी विथ रंजना टाकलेला आहे मी. रवा भाजून झाला आहे, तो काढून घेतला आहे. तेल टाकलेलं आहे, तेल पण गरम झालेलं आहे. बघू शकता मोहरी टाकली, मोहरी तडतडली आहे. आता जिरे टाकते. आपल्याला जर का आवडत असेल तर आपण याच्यामध्ये उडीद डाळ टाकायची आहे, पण मी उडीद डाळ नाही टाकत. शक्यतो मी नाही टाकत उडीद डाळ उपीटमध्ये. आपल्याला आवडत असेल तर नक्की टाका. कांदा फ्राय करून घेते. बघा कांदा फ्राय झाला आहे. आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून फ्राय करून घेणार आहे. कॅमेरा बंद झाला होता माझ्याकडून, सॉरी. आता हे तिन्ही पण फ्राय झाले. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकते आणि टोमॅटोला पण छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता टोमॅटो पण फ्राय झाला आहे. याच्यामध्ये शेंगदाणे जे घेतले होते मी भाजून घेतलेले आहे आणि ओबडधोबड खलबत्त्यात कुटून घेतलेले आहे. आपण अख्खे पण तळून शेंगदाणे घालू शकतो, ते पण छान लागतात. आणि कोथिंबीरसुद्धा टाकली आहे. आता हे सर्व फ्राय करून घेऊया. फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. ही सर्व साहित्य आपण कमी जास्त आपल्या अंदाजानुसार करायची, की आपल्याला उपीट किती बनवायचं आहे त्यानुसार. मीठ छान मिक्स करून घेते आणि जो भाजून घेतलेला रवा आहे तो याच्यामध्ये टाकते आता आणि परत छान मिक्स करून घेणार आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने उपीट बनवलेलं आहे मी. बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे चव छान येते आपल्या उपीटला. या ठिकाणी आपण थोडीशी हळद टाकली तरी पण चालतं. आता 1 वाटी भरून पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये. एवढंच पाणी ठीक आहे. आपल्याला जर का जास्त पाहिजे असेल तर अजून अर्धी वाटी पाणी ॲड आपण करू शकतो, पण मी एवढंच टाकलेलं आहे. बघू शकता छान शिजून घ्यायचं आहे आपल्याला आता उपीट. एकदम कमी वेळेत झटपट रेसिपी आहे. छान मिक्स करून घेतलं आहे, बघू शकता. आता झाकण ठेवून आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे, म्हणजे उपीट आपलं शिजलं पाहिजे. झाकण ठेवून घेतलं होतं थोडा वेळ. आता बघूया. बघा उपीट आपलं शिजलेलं आहे, खूप छान दिसत आहे. बघू शकता याच्यावरूनच कळते झालेलं आहे उपीट आपलं. थंडीच्या दिवसात गरमागरम खायला मजाच वेगळी येते. बघू शकता. बघा उपीट बनवून रेसिपी तयार झालेली आहे आपली. आता प्लेटमध्ये काढून घेते. बघा प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे मी. किती छान दिसत आहे. आपल्याला उपीट रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये जर का काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.